हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज युनिट 2 सुरू करणार आहोत. क्लासिफिकेशनमध्ये बघा कशा असणार आहे, वर्ड्स, नंबर आणि फिगर्सचं क्लासिफिकेशन असणार आहे. म्हणजे तुम्हाला ऑड वन आउट फाइंड करायचं त्याच्यामधलं. ठीक आहे. सो पहिला आपण एक्सरसाइज 2.1 सॉल्व्ह करायला घेऊया. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं, सिलेक्ट द टर्म विच डज नॉट मॅच द ग्रुप. हे मॅच कुठला जो ऑप्शन आहे जो ग्रुपमध्ये मॅच होत नाही तो आपल्याला फाइंड करायचा आहे. काफ, हेड, पॉ आणि थाय. आता ह्याच्यामध्ये बघा पॉ हे डिफरंट वाटते का, कारण हे आपण ॲनिमल्सचे जे पाय असतात त्याला आपण पॉ म्हणतो. ठीक आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. सेकंड आहे स्टार्ट, रन, इनिशिएट आणि बिगिन. आता ह्याच्यामध्ये स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, इनिशिएट म्हणजे पण सुरुवात करणे कुठल्या तरी गोष्टीची, बिगिन म्हणजे पण सुरुवात करणे, रन म्हणजे काय, पळणे. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. स्नेक लॅडर, कॅरम, कार्ड्स आणि कबड्डी. आता स्नेक लॅडर, कॅरम, कार्ड्स हे काय इंडोर गेम्स आहेत, कबड्डी काय आउटडोर गेम आहे. सो इथे 4 ऑप्शन येणार आहे. नेक्स्ट बघा टेलिफोन, टेलिव्हिजन, मॅगझिन आणि न्यूजपेपर. तर आता हे टेलिव्हिजन, मॅगझिन, न्यूजपेपर ह्या तिन्ही माध्यमातून आपल्याला काय मिळतं, इथे आपण न्यूज बघू शकतो. टेलिफोनमधनं आपल्याला काय मिळतंय, आपण इथे कॉलिंग करू शकतो, म्हणजे इथे ऑप्शन 1 येणार आहे. म्हणजे हे टेलिफोन इथे आपण काय कम्युनिकेट करू शकतो, इथे आपण कशा कम्युनिकेट करू शकत नाही, हे फक्त आपण इथे रीड करू शकतो किंवा बघू शकतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 1. नेक्स्ट बघा सिनेमा, फिल्म, मूवी आणि प्ले. तर सिनेमा, फिल्म, मूवी हे सगळं काय एकाच प्रकारचं, जे आपण थिएटरला जाऊन बघू शकतो. प्ले म्हणजे काय, नाटक, जे लाईव्ह लोक लाईव्ह आपल्यासमोर सादर करतात नाटक, म्हणजे इथे येणार ऑप्शन 4. नेक्स्ट बघूयात व्हायलेट, ग्रे, ग्रीन, ऑरेंज. आता ह्याच्यामध्ये बघा कसं डिफरंट ओळखणार तुम्ही. हे व्हायलेट, ग्रीन आणि ऑरेंज हे सगळे काय आहेत, रेनबोचे कलर आहेत. रेनबो कलरमध्ये ग्रे येत नाही. सो इथे ऑप्शन 2 मार्क करा. नेक्स्ट बघा अर्थक्वेक, सुनामी, फ्लड आणि ॲक्सिडेंट. आता हे अर्थक्वेक, सुनामी आणि फ्लड हे काही सगळे नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, ॲक्सिडेंट नाही. हा ॲक्सिडेंट हा माणसाकडनं होतो, काहीतरी चूक झाली की तेव्हा ॲक्सिडेंट होतो. सो 4th ऑप्शन इथे मार्क करा. चला 8th क्वेश्चन बघूयात. सम, ग्रॅम, लिटर, फीट. आता ग्रॅम, लिटर, फीट हे काय युनिट्स आहेत मेजर करायचे. सम आहे का नाही, ही क्वांटिटी नाही आहे, आपण थोडंसं म्हणतो जे मराठीत, पण त्याला काय असतं का थोडंसं, ह्याला काय अर्थ असतो का, म्हणजे त्यात आपल्याला माहिती असतं की त्याची क्वांटिटी किती आहे, त्याचं युनिट काय नाही. सो हे ऑप्शन 1 हे ऑड आहे. नेक्स्ट बघा कॉमेट, ॲस्ट्रॉइड, स्पेसशिप आणि मेटोराइट. मग इथे काय आहे, हे बाकीचे आहेत हे सगळे मेटोराइट किंवा ॲस्ट्रॉइड, कॉमेट हे सगळे नॅचरल सेलेस्टियल्स आहेत, बॉडीज आहेत. पण स्पेसशिप हे काय, हे माणसांनी बनवलेलं आहे. सो हे थर्ड ऑप्शन, मॅनमेड आहे ते. सो हे थर्ड ऑप्शन येणार. नेक्स्ट बघा वसंत, वर्षा, शरद आणि ऑटम. आता ऑटम हे काय आहे, इंग्लिश नावे, हे बाकी सगळे आपले मराठी नाव आहेत. सो 4th ऑप्शन ऑड मॅन आउट. फेस, रेस, डाईस आणि प्लेस. आता ह्याच्यामध्ये प्लेस, रेस आणि फेस हे काय आहे, रायमिंग नंबर्समध्ये बघा फेस, रेस, प्लेस हे आपण एकाच वेळेस म्हणतो. डाईस इथे आय येतोय. सो हे थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा काऊ, बुल, फादर, मदर, पिकॉक, हेन आणि ग्रूम आणि ब्राईड. मग पिकॉक आणि हेन हे ऑप्शन हा वेगळा आहे की नाही. पिकॉकचं काय असतं पुढे, पी हेन असतं, नुसतं हेन आहे का नाही. सो थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा 2016, 1900, 2020 आणि 2000. म्हणजे ह्याच्यात वेगळं काय आहे हे दिसतं तुम्हाला 1900. सो ऑप्शन सेकंड मार्क करा. ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक आणि वैशाख. आता ह्याच्यामध्ये वेगळं कसं ओळखायचं, हे तर सगळेच मराठी महिने आहेत. आता इथे बघा कार्तिक महिन्याला 30 डेज असतात, बाकी हे श्रावण, ज्येष्ठ आणि वैशाख याला किती आहेत, 31 डेज आहेत. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात तबला. नेक्स्ट बघा तबला, सितार, गिटार आणि सरोद. आता सरोद, गिटार आणि सितार ह्याला काय आहे, सगळे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे हाताने वाजवायचे. तबला काय आहे, वेगळं आहे, दुसरं आहे तबलाचा ऑप्शन, त्याला तारा नसतात, याला सगळ्याला तारा असतात. ठीक आहे, म्हणून हे ऑप्शन 1 इज डिफरंट, हे चुकीचं केलेलं आहे हिने. नेक्स्ट बघा फ्लुईड, सनई, क्लॅरिनेट आणि वीणा. तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे. आता हे सगळे बघा, हे सगळे जे तोंडाने आपण वाजवतो, म्हणजे माउथने वाजवतो, फ्लुईड, सनई, क्लॅरिनेट, वीणा फक्त काय हाताने, ज्याला स्ट्रिंग्स असतात. सो 4th ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा कृष्णा, भीमा, गंगा आणि गोदावरी. आता ह्यामध्ये कृष्णा, भीमा आणि गोदावरी ह्या सगळ्या काय आहेत, महाराष्ट्र आहेत. गंगा महाराष्ट्रात आहे का नाही. सो थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघूयात बॅट, एलिफंट, टायगर आणि काईट. आता बॅट, एलिफंट, टायगर हे सगळे मॅमल्स आहेत. काईट हे मॅमल आहे का नाही, हा बर्ड आहे. सो इथे 4th ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा
राजस्थान गंगापूर, महाराष्ट्र पटणे, मध्य प्रदेश भीमबेटका आणि गुजरात लंगनाज. ठीक आहे, आता ह्याच्यातला डिफरंट कसं ओळखायचं. आता ह्याच्यामध्ये हे थोडंसं अवघड आहे बघा. एक राजस्थान गंगापूर सोडलं तर बाकीचं मेसोथेलिक एज मधले प्लेसेस आहेत, हे फक्त नाही आहे. सो ऑप्शन 1. आता त्याच्यावर तुम्हाला हिस्ट्रीचा अभ्यास करणं पण गरजेचं आहे. जेव्हा बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इंटेलिजन्सचा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला सायन्स, मॅथ्स, मराठी सगळ्या लँग्वेजचा अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणजे मग तुम्हाला ह्याचे आन्सर येतील. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. बटरमिल्क, पनीर, बटर आणि केक. आता हे सगळे काय आहे, सगळे दुग्धजन्य पदार्थ आहेत, दुधापासून तयार होणार आहेत. केक मैद्यापासून तयार होतो. ठीक आहे, किंवा अजून दुसरं काहीतरी यूज करतात केकमध्ये बरंच काही. सो ऑप्शन 4 इज ऑड वन आउट. मे, जुलै, जून आणि ऑगस्ट. आता जुलै, जून, ऑगस्ट काय आहे, सगळे पावसाळी महिने आहेत. मे काय आहे उन्हाळा आहेच असतो मे मध्ये. सो ऑप्शन फर्स्ट इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा, बेड, विंडो, टेबल आणि चेअर. आता बेड, टेबल आणि चेअर हे घरात असतात. विंडो काय आहे, घराला असते, दारात म्हणजे भिंतीला असते. सो ऑप्शन सेकंड इज ऑड वन आउट. दिवाळी, ईद, गांधी जयंती आणि ख्रिसमस. आता हे सगळे काय आहेत, हे सगळे फेस्टिवल्स आहेत. गांधी जयंती फेस्टिवल आहे का, नाही. गांधी जयंती म्हणते गांधीजींचा जन्म झाला त्या दिवशी, म्हणून आपण ती गांधी जयंती साजरी करतो. सो थर्ड ऑप्शन इज आवर आन्सर. त्याच्यानंतर बघूयात. आता इथे बघा, भोजपुरी, तुलू, बेंगॉली आणि अहिराणी. आता ह्याच्यामध्ये बेंगॉली ही लँग्वेज आहे आणि भोजपुरी, तुलू हे सगळे डायलेक्ट्स आहेत. म्हणजे भोजपुरी पण थोडंसं हिंदीसारखंच आहे, पण ते वेगळ्या डायलेक्टमध्ये बोललं जातं. तसंच तुलू आणि अहिराणीचं आहे, पण बेंगॉली ही लँग्वेज आहे. सो थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघा, राईस, सांबार, करी आणि कढी. आता राईस, सांबार, करी आणि कढी हे काय सगळे लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. राईस लिक्विड फॉर्ममध्ये येतो का, नाही. सो ऑप्शन 1. नेक्स्ट बघा, लुंगी, पॅन्ट, धोती आणि कॅप. तर हे सगळे पायात घालायच्या गोष्टी आहेत. कॅप आहे जे आपण डोक्यावर घालतो. सो फोर्थ ऑप्शन. त्याच्यानंतर 27th, बंच, डझन, फ्लॉक आणि हर्ट. आता बंच हा आपण कशाला म्हणतो, कीचा बंच वगैरे असतो. फ्लॉक पक्ष्यांचं असतं. हर्ड काय असतं, आपण म्हणजे शेळी, मेंढ्या ह्यांच्याला आपण हर्ड म्हणतो. डझन हे काउंटमध्ये असतं, म्हणजे हे आपण काउंट करू शकतो. डझन म्हणजे 12 कुठल्याही गोष्टी त्या म्हणजे 1 डझन होतं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण काही काउंट नाही करू शकत. सो ऑप्शन 2. नेक्स्ट बघूयात, ॲपल, ग्वावा, पोमेग्रेनेट आणि सिनेमन. आता हे ॲपल, ग्वावा हे काय सगळे फ्रुट्स आहेत. सिनेमन हे काय आहे, स्पाइस आहे. हा, सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. म्हणजे खडा मसाला जो असतो ना, सिनेमन कशामध्ये येतो, खडा मसाल्यामध्ये. कोलेरा, जॉन्डिस, हिकअप आणि मलेरिया. आता हिकअप हे काय म्हणजे उचकी लागणे आपल्याला. बाकी हे जे आहेत हे सगळे आजार बाहेरच्या कुठल्या गोष्टींमुळे होतात. उचकी आपल्याला तशी होते का, नाही. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा, कप, काफ, लॅम्ब आणि डॉग. आता हे सगळे काय आहेत, हे सगळ्या प्राण्यांच्या पिल्लांची नाव आहेत. आपण कप कशाला म्हणतो, टायगरच्या ह्याला म्हणतो. काफ, शेळी किंवा मेंढी त्यांच्या पिल्लाला आपण काफ म्हणतो. लॅम्ब पण आपण बकरीच्या ह्याला लॅम्ब म्हणतो. मग डॉग हे काय आहे, डॉगच्या ह्याला आपण काय म्हणतो, पप्पी म्हणतो. असं इथे फोर्थ ऑप्शन ऑड वन आउट आहे. नेक्स्ट बघूयात, रिंग, वॉच, नेकलेस आणि नोज रिंग. आता रिंग आपण कुठे घालतो, हातात घालतो. वॉच कुठे घालतो, हातातच येतं मनगटाला. नेकलेस आपण गळ्यात घालतो आणि नोज रिंग नाकात घालतो. मग ह्याच्यातलं वेगळं काय आहे. आता बघा, हे रिंग, नेकलेस आणि नोज रिंग हे सगळे काय आहेत, हे दागिने आहेत सगळे. ठीक आहे, ज्वेलरी आहे. वॉच हे ज्वेलरी आहे का, नाही. हे सगळेच जण घालतात मोस्टली. सो सेकंड ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा, हेड, लिव्हर, इंटेस्टाईन आणि किडनी. आता हेड हे दिसतं आपल्याला समोर. ठीक आहे, बाकी हे सगळे काय आहेत, हे इनर ऑर्गन्स आहेत सगळे, लिव्हर, इंटेस्टाईन, किडनी. सो हेड इज ऑड वन आउट. डान्सर, सिंगर, म्युझिशियन आणि मॅसन. आता मॅसन म्हणजे काय आहे, हे परफॉर्मिंग आर्ट्स आहेत बघा सगळे. डान्सर, सिंगर, म्युझिशियन. मेसन हे परफॉर्मिंग आर्ट नाही आहे, हे ट्रेड्स म्हणजे स्किल्ड जे लोक असतात तेच फक्त हे करू शकतात. सो हे फोर्थ ऑप्शन इथे मार्क करा. फाईल, पेन्सिल, टेबल आणि नोटबुक. मग आता हे सगळं फाईल, पेन्सिल आणि नोटबुक हे काय आहे, सगळं स्टेशनरी आहे. टेबल हे स्टेशनरीमध्ये येत नाही. सो थर्ड ऑप्शन.
नेक्स्ट बघा स्पून, पॅन, लॅडर आणि हॅमर. तर स्पून, पॅन, लॅडर हे सगळे आपण कुठे वापरतो? स्वयंपाक खोलीत वापरतो. हॅमर आपण वापरतो का स्वयंपाक खोलीमध्ये? नाही, किचनमध्ये. सो 4th ऑप्शन. नेक्स्ट बघा कुकुंबर, टोमॅटो, कॅरेट आणि गवार. मग आता हे कुकुंबर, टोमॅटो आणि कॅरेट हे काय आहे? सगळे हे सगळे फ्रूट व्हेजिटेबल्स आहेत. ठीक आहे, कुकुंबर, टोमॅटो, कॅरेट हे सगळे फ्रूट व्हेजिटेबल्स आहे. गवार आहे का फ्रूट व्हेजिटेबल? नाही. सो 4th ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघा मिलेनियम, सेकंड, सेंचुरी आणि लाईट इयर. आता मिलेनियम, सेकंड आणि सेंचुरी हे काय आहेत? सगळे पिरियड काउंट करतो. म्हणजे मिलेनियम, सेंचुरी हे सगळे पिरियड्सला आपण म्हणतो. ठीक आहे. आणि लाईट इयर हे काय आहे? हे ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स काउंट करायचं हे युनिट आहे. सो इथे लाईट इयर्स 4th ऑप्शन येणार. नेक्स्ट बघूयात मिल्क, ग्रास, एग आणि मीठ. आता इथे एक ग्रास सोडलं तर मिल्क, एग आणि मीठ हे सगळे काय आहेत? फूड हे ॲनिमल्स पासून मिळतात. ग्रास हे ॲनिमल पासून मिळतात का? नाही. सो ऑप्शन 2 इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघूयात 39 राईस, पिझ्झा, करी आणि चपाती. आता हे राईस, करी, चपाती हे सगळं आपण घरी बनवतो आणि ह्याच्यामध्ये पिझ्झा हे काय आहे? फास्ट फूड आहे. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. पिझ्झा पण घरी बनवू शकतो, पण हे फास्ट फूडमध्ये येतं. बासुंदी, खीर, शिरा आणि मिसळ. आता बासुंदी, खीर आणि शिरा हे सगळे गोड पदार्थ आहेत. मिसळ काय आहे? तिखट आहे. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. ठीक आहे, इथे आपला आता 2.1 आपला एक्सरसाइज संपलेली आहे. पुढचं 2.2 आहे, त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.